न्यूज चैनल। आपने अगर इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो जल्द ही सब्सक्राइब कीजिए। थैंक यू वेरी मच। या महिला उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की आपलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी महिला उद्योजकविषयी विशेष धोरण आणलेलं आहे। याबरोबरच अनुसूचित जाती जमातीसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजना जाहीर केलेली आहे। तर मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा सर्व अनुसूचित जाती बंधू भगिनींनी तसेच महिलांनी जास्तीत जास्त याचा उपयोग करून घ्यावा व जास्तीत जास्त लोकांनी मोठ्या संख्येने अर्ज करावे व आपल्या उद्योग व्यवसायासाठी बँकामार्फत लोन उपलब्ध करून घ्यावे व सर्व लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण मोलाची कामगिरी बजावावी। आजच्या या प्रशिक्षण शिबिरासाठी कसा प्रतिसाद लाभला? किती लोक होते, काय? महिलांची उपस्थिती मला इथे लक्षणीय वाटली आणि मला असं वाटतं की या शासनाने आणलेल्या धोरणाचा उपस्थित महिला जास्तीत जास्त प्रमाणात फायदा करून घेतील व आपल्या माध्यमातून 4 कुटुंब उभे करतील व 4 लोकांना रोजगार मिळवून देतील। आपण त्यांना प्रशिक्षण देता, प्रशिक्षणाशिवाय आणखी काय सुविधा आहेत आपल्याकडे? प्रशिक्षणानंतर आम्ही त्यांना भांडवल उभं करण्यासाठी मदत करतो, त्यांना आम्ही जमीन खरेदीसाठी मदत करतो आणि त्यांचा उद्योग सुरू झाल्यापासून तर उद्योग उभारण्यापासून चालू होईपर्यंत सर्व प्रकारची मदत शासनाच्या माध्यमातून आम्ही करतो। आजपर्यंत छोटे मोठे उद्योजक किती उभे राहिले? आजपर्यंत किमान 5000 तरी आपण उद्योजक उभे करण्यासाठी यशस्वी झालेलो आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। तरुणांना आपण काय संदेश द्याल? तरुणांनी मला असं वाटतं की नोकरीच्या मागं न लागता तुम्ही स्वतःच्या व्यवसायामध्ये लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली शासनकर्ती जमात बनण्यासोबतच उद्योगामध्ये क्रांती करणारी जमात आपण बनावा असं मी सर्वांना विनंती आणि आवाहन करतो। जिटकॉम या उद्योग समूहाच्या वतीने आपण अनेक कार्यक्रम राबवता आहात, सुद्धा आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी आहात। काय नेमकी आपली भूमिका आहे? जिटकॉम संस्था स्थापन करण्यापूर्वी मी स्टेट बँकेमध्ये टेक्निकल डिपार्टमेंटला होतो आणि त्यामध्ये अशा प्रकारचे बरेचसे प्रोग्राम, ब्रँच मॅनेजर प्रोग्राम, फील्ड ऑफिसर प्रोग्राम, महिला बचत प्रोग्राम, एज्युकेटेड अनएम्प्लॉईड यांचं मार्गदर्शन करत होतं। त्या अनुभवानंतर आफ्टर रिटायरमेंट मी जिटकॉन संस्था स्थापन केली, जीवने इंडस्ट्रियल टेक्निकल कन्सल्टन्सी, आणि या संस्थेमार्फत बरेचसे प्रोग्राम्स जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 150च्या जवळपास प्रोग्राम आम्ही केलेले आहे। PS पॉलिटेक्निकला केलेलं आहे, इंजिनिअरिंग कॉलेजला केलेलं आहे, काही शाळांमध्ये जाऊन आम्ही मुलांना मार्गदर्शन करतो। आणि हा जो प्रोग्राम आजचा जो प्रोग्राम करण्याचा उद्देश होता की सिद्धार्थ मित्र मंडळांनी 73 वर्षापासून बरेचसे प्रोग्राम सामाजिक कार्य केलेले आहेत। यामध्ये अनएम्प्लॉयमेंट जो आहे आणि महिलांकडे थोडं सरकारसुद्धा तेवढं लक्ष देत नाही आणि आम्ही सुरुवात करायच्या दृष्टीनं एक छोटा 2 दिवसीय प्रोग्राम आम्ही अरेंज करत आहोत। यामध्ये महिलांना मोटिवेट करून त्यांना मार्गदर्शन करणार आणि काय काय व्यवसाय करू शकतात ते काही ॲक्टिव्हिटीचे आम्ही डेमॉन्स्ट्रेशन पण देणार, प्रत्यक्ष करून प्रॅक्टिकली करून दाखवणार। या 2 दिवसामध्ये या महिलांनी लाभ घ्यावा अशी आमची इच्छा आहे। सध्या तर नोकरीचा बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे, प्रचंड तरुणाचे बेरोजगारीवर त्रस्त आहेत। तर अशा तरुणांना आपण काय संदेश द्याल? कशा पद्धतीने व्यवसाय करायचा वगैरे? नाही, महिला नोकरी करतात त्या वेगळ्या आहेत, पण ज्या घरं सांभाळतात आणि बाकी संसार सांभाळतात बराचसा वेळ त्यांचा फावला असाच जातो। त्यांच्यामध्ये बरेचसे छंद असतात, आवड असते, कला असते, त्याचा विकास काही होत नाही। त्या दृष्टीने त्यामधून 2 पैसे कमावता येतील या दृष्टीने त्यांनी त्या कलेचा जर विकास केला आणि त्याचा प्रॉडक्टिव्हिटी वाढवली तर त्यांच्या संसाराला फायनान्शियली मदत होऊ शकते। या दृष्टीनं आम्ही त्यांना थोडंसं त्यांच्या कला ज्या आहेत त्या उपजीवित बाहेर काढणार थ्रू गेम्स वगैरे। या 2 दिवसामध्ये शॉर्टमध्ये आम्ही त्यांना बचत गट स्थापन करायला सांगणार, स्वतःचा उद्योगधंदा सुरू करण्याला सांगणार। काही मदत लागली तर आम्ही ती पण मदत करू, प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे बनवणं, आणि गव्हर्नमेंट अथॉरिटीकडनं त्यांना फायनान्स मिळेल। कोणतीही परिस्थिती कायम राहत नाही, परिस्थिती सतत बदलत असते। आज पूर्वी जे म्हणत होते की आम्हाला आता कोणत्याही प्रकारचं
आरक्षण आम्ही काय एवढे भिकारी आहोत का, परंतु आज ते मागासवर्गीय म्हणून म्हणायला तयार आहेत. बाबासाहेबांचं स्वप्न होतं की राज्यकर्ती जमात बनली पाहिजे, परंतु राज्यकर्ती जमात या उद्दिष्टाच्या परिपूर्तीसाठी आपण जे प्रयत्नशील आहोत. पण आता उद्योजकसुद्धा बनले पाहिजेत, कारण आता नोकरीमध्ये गडांतरीने आपल्या बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हे परिस्थितीमध्ये मात करण्यासाठी संपूर्ण बाबासाहेब आंबेडकरी विचारवान जे आहेत, फुलेशाह आंबेडकरांचे विचाराचे लोक आहेत, त्यांनी आता उद्योगामध्ये शिरलं पाहिजे. आणि आज जो हा उपक्रम जगतान आणि सिद्धार्थ मंडळाने घेतला हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. याचा खूप विस्तार व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. सर, आपण सिद्धार्थ मित्र मंडळाचे अध्यक्ष आहात. आपल्या मंडळाच्या वतीने अनेक विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. सर्वप्रथम आपलं खूप खूप अभिनंदन. थँक्यू सर, थँक्यू. आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आणखी काही नवीन करण्याचा आपला काय उद्देश आहे भविष्यात? सर, करण्याचा तर खूप विचार आहे सर. आता त्यांना सहकार्य आम्हाला कसं कसं मिळतं ते त्याच्यावर अवलंबून आहे. मी आज एवढंच म्हणेल की आज ज्या उपस्थित महिला उपस्थित झाल्यात त्यांनी असंच उपस्थित राहून आज आणि उद्या उपस्थित राहून त्यांनी डेप्टी डायरेक्टर जाधव साहेब यांचं मार्गदर्शन घ्यावं आणि जेव्हा जेव्हा आपल्याला काही अडचणी आल्या तर आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही केव्हाही आपल्याला मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. मित्रमंडळातर्फे खूपच छान उपक्रम हा राबवला गेलेला आहे आणि प्रत्येक भगिनींनी पण त्यांचा उत्साहपूर्वक सहभाग नोंदविला आहे आणि मी सर्वांना पुढच्या त्यांच्या कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देते. ॲक्च्युली हा जे आजचा उपक्रम आहे तो स्पेशल महिलांसाठी आहे. महिला वर्ग कुठेच मागे नाही आहे असं मला वाटतं. म्हणजे सर्व्हिसमध्ये कुठेही बघितलं तर आपण सर्व महिलांचा खूप प्रगती झालेली दिसते. पण एक उद्योजक म्हणून जर महिला समोर येत आहेत आणि त्याचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे, ते अशा माध्यमातनं जे असे मित्रमंडळ जे आता जे चालू केले आहेत, सिद्धार्थ मित्रमंडळ किंवा असे बरेचसे मित्रमंडळ आहेत की जे SC वर्गासाठी खास करून काम करतात, तर त्यामुळे महिलांचा खूप सारी प्रगती होईल आणि एक महिला उद्योजकचं प्रमाण अतिशय वाढेल असं मला वाटतं. थँक्यू.